राज्यात येत्या 15 ते 20 दिवसात राजकीय भूकंप होईल असं भाकीत मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। निवडणुकीच्या तोंडावर आता भूकंप होतील असंही ते म्हणाले। तोंडावर म्हणजे 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये आपल्याला झालेला बघायला बारामती मतदारसंघावरून अजित पवार गट आणि सुप्रिया सुळे यांच्यात सामना रंगणार अशी चर्चा नेहमीच होते। याच संदर्भात अजित पवारांना विचारलं असता बारामतीत कोण कोणामुळे निवडून आलं ते निवडून आलेल्यालाही माहिती आहे असा टोला त्यांनी लगावला। तर लोकशाही जिवंत ठेवायला आपल्या विरोधात कोणीतरी लढायलाच हवं असं आव्हान सुप्रिया सुळेंनी दिलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राज्यस्तरीय सहकार परिषद कर्जतच्या नेरळमध्ये आयोजित करण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होईल। नेरळमध्ये आज आणि उद्या अशी ही 2 दिवसाची परिषद असेल। मनसेच्या सहकार सेलचे राज्यातले सर्व पदाधिकारी तसंच मनसेचे सर्व जिल्हाध्यक्ष परिषदेत हजेरी लावतील। कांग्रेसने महिला आणि विद्यार्थी आघाडीच्या अध्यक्षांची नियुक्ती केली आहे। महिला कांग्रेसची जबाबदारी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अलका लांबा यांच्याकडे सोपवली आहे। तर विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष म्हणून वरुण चौधरीची निवड करण्यात आली आहे। मुंबईच्या अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। श्रीरामावर वादग्रस्त टिप्पणी केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बजरंग दलाचे 6 जिल्हा संयोजक गौतम रावरिया यांनी एमआयडीसी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे। कलम 295 अ अंतर्गत आव्हाडांवर गुन्हा दाखल झालाय। सोलापुरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, आमदार नितेश राणे, तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करा, महाराष्ट्रात देखील हलाल सर्टिफिकेटवर बंदी आणा अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे। पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणं भाजप आमदार सुनील कांबळे यांना भोवलंय। त्यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शुक्रवारी पुण्यातील ससून रुग्णालयातील एका कार्यक्रमात त्यांनी पोलिसाला मारहाण केली होती। पुण्यातील गुंड शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 8 जणांना बेड्या ठोकल्यात तर 3 पिस्तुलं जप्त केली आहेत। नामदेव पप्पू कानगुडे उर्फ मामा या हत्येचा मास्टरमाइंड आहे। त्यानंच प्लॅन करून दोघांना मोहोळ टोळीत घुसवलं। संधी मिळताच पोळेकरनं शरद मोहोळचा गेम केला।